खरंच ट्रेडिंग करताना OI, न्यूज काय चालू आहे, मनी कंट्रोलमध्ये काय दाखवतात, इकॉनॉमिक टाइम्समध्ये काय दाखवतात, हे सर्व एका वेळी बघणं इम्पॉर्टंट आहेत का? खरंच पैसे बनू शकतात का? तर माझा उत्तर त्यासाठी नाही. सो माझा अनुभव आहे, मला असं वाटतं या काही गोष्टी बघायची गरज नाही, कारण मी तर न्यूज वगैरे केव्हा बघतच नाही. न्यूज जर आपण ट्रेड घेतला, न्यूज काही आली आणि ती आपल्या अपोजिट साईडला आली आणि आपल्या विरुद्ध आली नाही, तर आपल्या साईडने आली तर काय फरक पडणार आहे? जर विरुद्ध आली तर आपण स्टॉप लॉस देऊन निघून जाऊ. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम ह्या गोष्टी बघायची गरज नाही. प्रॉब्लेम आहे का तुम्ही तुमचे रूल्स बनवलेत ते तुम्ही फॉलो करताय का? जर तुम्ही ते तरी फॉलो केलं ना, तुम्हाला ट्रेडिंग एवढी कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ट्रेडिंग सिंपल आहे. जेवढा तुम्ही सिंपल सेटअप ठेवा, जेवढा तुम्ही हँडल करू शकाल, तेवढ्या गोष्टीच यूज कराल आणि त्या कन्सिस्टंटली यूज कराल, तर तुम्हाला त्या गोष्टीतून काय खूप सारे हिडन पॉईंट्स दिसतील आणि तुम्ही नंतर बघा 1 वर्षानंतर तुम्ही एक चांगला सेटअप बनवला असेल, चांगली स्ट्रॅटेजी असेल, तर काय एवढं कॉम्प्लिकेट करायची गरज नाही. काय चालू आहे, कसं चालू आहे. जर आपल्या विरुद्ध ट्रेड केला तर फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमचा स्टॉप लॉस जेव्हा जाईल, तुम्ही स्टॉप लॉस किती द्यायचा आणि तुमचा प्रॉफिट घ्यायचं आहे, हेच तुम्ही बघा तरी खूप झालं. तर आजचा ट्रेड मी तुम्हाला दाखवतो काय झालं आजच्या ट्रेडमध्ये. आज मी काही नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवणार आहे. उद्या आपला लाईव्ह सेशन आहे, त्यामध्ये मी डिटेल्समध्ये एक्सप्लेन करेन. पण आजचा ट्रेड तुम्ही बघायला गेलो तर आज बघा, आज मार्केटने काय केलंय. आज मार्केट वरती खालीच होता आणि खाली येऊन मार्केट वरती गेलं आणि आपण काहीतरी आज बघायला गेलो तर पोझिशन तुम्हाला दाखवू तर आपण 4,000ने काहीतरी हे केलं आणि त्यात पण बघा काय गोष्टी मी सकाळीच एक ट्रेडिंगमध्ये प्राइस ॲक्शनवर ट्रेड घेतला होता, त्यात तो चांगला चालला. त्याच्यानंतर मग मी एक स्ट्रॅटेजी टेस्ट करत होतो आणि ती स्ट्रॅटेजी टेस्ट करता काही स्टॉप लॉस गेले. पण त्याच्यानंतर मी सकाळी पण तुम्हाला बोललो होतो आणि त्या हिशोबात आपण ट्रेड केला आणि आपण ₹4,500 ट्रेडिंग क्लोज केले आणि पुढचा जे पण असेल, उद्या आपण लाईव्ह सेशनला या, तुम्हाला सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये सांगेन. तर आज आपण काहीतरी ₹4,000 प्रॉफिट केला, 4,500चा.